आपल्या आयुष्यात ना सतत अशी लोकं असतात ज्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं आपण त्यांच्यासारखं असायला हवं आणि मग सुरू होतं तुलना. तुलना म्हणजे आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व आवडतं, त्यांचं यश आवडतं आणि मग ते आवडता आपल्याला असं वाटतं, यार आपण का त्यांच्यासारखे नाही आहोत? किंवा मग आपण असं काय केलं पाहिजे की आपण त्यांच्यासारखं व्हावं? आणि इथे सुरू होते तुलना आणि आपण मग ह्यातून स्वतःला खूप कमी लेखायला लागतो. आणि मग सतत ती खंत मनात राहते की आपण काय अजून केलं पाहिजे? पण जर बारकाईने विचार केला, तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. जे काय यश त्यांना मिळालेलं आहे, त्यातून अ, ते सोपं नव्हतं. ते प्रचंड संघर्षातून तिथपर्यंत पोहोचलेले असतात. पण संघर्षाकडे बघायला आपण कुठेतरी कमी पडतो आणि आपण सतत ते यशाकडेच जास्त बघतो आणि मग आपली तुलना सुरू होते. पण तसं बघायला गेलं तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा वेग वेगळा आहे. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे स्वतःला, की आपला वेग वेगळा असल्यामुळे, आपली वेळ वेगळी असल्यामुळे, आपला प्रवास असल्यामुळे कदाचित आपण आत्ता सध्या ती लोकं ज्या स्थानावर आहेत, तिथे पोहोचायला वेळ लावतोय. आणि शेवटी ही जर गोष्ट समजून घेतली, तर तुलना करायचे कदाचित कमी होईल. आणि मग आपण आपल्या स्वतःवर जास्त लक्ष देऊन, आपल्या प्रवासाकडे लक्ष देऊन तिथपर्यंत किंवा तुम्ही काहीतरी वेगळ्या लेव्हलवर सुद्धा पोहोचू शकता आणि तुमचं यश वेगळं असू शकतं आणि मग तिथे तुम्ही नक्कीच पोहोचाल. पण त्यासाठी तुलना कमी केली पाहिजे आणि त्यासाठी स्वतःला आधी समजून घेतलं पाहिजे. मी सांगते म्हणून करू नका. नक्की अनुभव घेऊन बघा.